मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. एखाद्या वेळेला असं होतं की आपण समजा कोणाला मुद्दामून धोका दिला की आपल्यासोबत सुद्धा असाच धोका होईल अशी भीती आपल्याला सतत वाटत राहते. आणि मला असं वाटतं की अजित पवार यांच्यासोबत सुद्धा असंच झालेलं आहे. अजित पवार यांनी आपल्या काकांना धोका दिला आणि आता त्यांना अशी भीती वाटते की आपल्यासोबत असणारे जे काही आत्ताचे लोक आहेत ते सुद्धा एक दिवस आपल्याला धोका देऊन निघून जातील. त्यापेक्षा मग आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी काय करायचं, तर आपल्याला महायुती म्हणून किंवा सत्तेमध्ये असल्यासाठी म्हणून जी काही पदं मिळतात, ज्या काही जागा मिळतात, या जागा ह्या आपल्या अत्यंत खास असलेल्या, अत्यंत जवळ असलेल्या लोकांना देणं, हे काम अजित पवार करतात. जसे की राज्यसभेसाठी अजित पवार यांनी त्यांच्या पक्षामध्ये काम करत असलेले, वर्षानुवर्षे काम करून कष्ट करत असणारे कार्यकर्ते असतील, मोठे मोठे नेते असतील, छगन भुजबळ असतील, यांना डावलून त्यांनी आपल्या बायकोला विधान परिषदेला पाठवलं, सॉरी राज्यसभेला पाठवलं. आणि आता जेव्हा विधान परिषदेची वेळ आली तेव्हा विधान परिषदेमध्ये आता ज्या 7 आमदारांची राज्यपालांनी नेमणूक केलेली आहे, या 7पैकी 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या होत्या. या 3 जागांपैकी एका जागी त्यांनी रुपाली चाकणकर यांना विधान परिषदेला आमदार म्हणून पाठवलेलं आहे. आता हे जे काही रुपाली चाकणकर यांना पाठवणं हे वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इतर 2 नेते आहेत, म्हणजे भुजबळांचा मुलगा एक आहे आणि एक नायकवाडी साहेब आहेत, या दोघांच्या नेमणुकीबद्दल, आमदारकीबद्दल कोणी काहीच म्हणत नाही आहे. पण चाकणकरांना आमदारकी दिली त्यामुळे आता अजित पवार गटामध्ये खूप मोठी नाराजी दिसत आहे. आणि पुण्यामध्ये 600 कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेले आहेत. आणि ही खूप मोठी घटना आहे मित्रमैत्रिणींनो. दीपक मानकर पुण्यातलं राष्ट्रवादीचं खूप मोठं नाव, एकंदर पुण्यामधलंच खूप मोठं नाव आहे दीपक मानकर हे. आणि दीपक मानकर हे सुद्धा संतापलेले आहे. दीपक मानकर यांची काल आज खूप सगळीकडे बातम्या येत आहेत. तर दीपक मानकर यांचं काय म्हणणं आहे बघा. दीपक मानकर यांना असं वाटतं, ते म्हणाले, त्यांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर ते म्हणतात की अजित पवार साहेब, चाकणकर या 24 तास तुमच्यासोबत असतात, मग तुम्हाला त्याच दिसतात का? तुम्हाला आम्ही दिसत नाही का? हे फार डेंजर वाक्य आहे. म्हणजे चाकणकर तुमच्यासोबत 24 तास असतात असं त्यांच्याच पक्षातला एक पुरुष व्यक्ती, इतका मोठा नेता म्हणतोय, म्हणजे तो किती मोठा काहीतरी वेगळा टोला लावतोय हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना कळतंय. ते म्हणतात की महिला आयोगाची अध्यक्षा तुम्ही त्यांना केलं, तुम्ही इतकी तत्परता दाखवली, ती तत्परता तुम्ही आम्हाला का नाही दाखवली? ते म्हणतात की तुम्ही त्यांना ताकद देता तशी आम्हाला का नाही ताकद देत? आम्ही दिसत नाही काय? आम्ही काय इथे हमाला करायसाठी बसलेलो आहे का? अशा शब्दामध्ये चाकणकर काल बोलले. हे त्यांचे शब्द आहेत. पुढे ते म्हणतात की इतकं काम करून पण आमची कदर नाही आहे, मग आम्ही कशाला यांचं काम करायचं? आणि असं करत 600 पदाधिकाऱ्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या लोकांनी राजीनामा दिलेला आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम नेमका काय आहे तुम्ही म्हणाल, की बाकीच्या पक्षांनी जशी आमदारकी दिली, त्या चित्रा यांना आमदारकी दिली काहीतरी बरळत असताना सुद्धा, मग ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? तर प्रॉब्लेम असा आहे की रुपाली चाकणकर यांना काही तासांपूर्वीच महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नेमणूक केलेली आहे. रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष याच्या आधी पण होत्या. 5 वर्षानंतर कार्यकाळ संपत असतो. त्यांचा कार्यकाळ संपला काल. कार्यकाळ संपल्याच्या नंतर परत अध्यक्ष म्हणून त्यांनाच नेमलं. म्हणजे जसं काही दुसऱ्या महिला नाहीच आहेत. बरं, असं असतं की त्यांना नेमलं तर कारण की त्यांच्या पक्षामध्ये जसं की रुपाली ठोंबरे आहेत, त्यासुद्धा मागणी करतायत. त्यांना असं वाटतं की चाकणकरांना तुम्ही नेहमीच काही ना काही पदं देत असतात, आम्हालासुद्धा महत्त्वाच्या पदावर बसवा, त्या एकट्याच तुम्हाला दिसतात का? असं रुपाली ठोंबरेसुद्धा म्हणाल्या. त्या म्हणतात की मग एक व्यक्ती एक पद तरी ठेवा. त्यांना महिला आयोगाच्या जर अध्यक्ष केलं असेल तर मग आमदारकी दुसऱ्या कोणाला द्या, रुपाली ठोंबरेंना द्या, दीपक मानकरांना द्या. पक्षामध्ये अनेक जण इच्छुक होते, त्यांनाही तुम्ही देऊ शकला असता. मात्र पुण्यामधून अशी कुणालाही आमदारकी दिलेली दिसत नाही. आणि त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर जे आहे ते मला असं वाटतं की पक्षामधून तर नाराजी आहे आणि सगळ्यात मोठी नाराजी आहे अजित पवार यांच्याबद्दलच. आता अजित पवारांनी असं का केलं असेल, तर मे बी असतील की इतर सगळ्या कार्यकर्त्यांपेक्षा, इतर नेत्यांपेक्षा अजित पवारांना असं वाटत असेल की चाकणकरांना जर आपण आमदारकी दिली तर, आणि समजा भविष्यामध्ये आपल्याला पक्ष बदलायचा असेल, सत्तेतून बाहेर पडायचं असेल, किंवा अजून काही आपल्याला समजा सोडायचं असेल आत्ताची जी काही त्यांची युती आहे, तर ती सोडत असताना त्यांच्यासोबत येणारे काही आमदारसुद्धा लागतात की नाही. आणि मग समजा त्याच्यातले काही ज्यांच्यावर विश्वास नसेल ते म्हणणार की नाही आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, जसं की यांनी केलं.
आपल्या काकाचाच पक्ष सोडला, पक्ष तोडला, चिन्ह घेऊन गेले किंवा नावही घेऊन गेले. त्यामुळे आता त्यांना असं वाटतं की जे चिन्ह आणि नाव आपण पळून नेलेलं आहे ते चिन्ह आणि नाव अजून कोणीतरी 4 लोक आपले त्यांच पक्षातले नाही आता आम्ही अजित पवार गटातले पण आम्ही मेजॉरिटी आहे म्हणून घेऊन जाऊ नये अशी भीती वाटत असल्यामुळे असेल की त्यांनी त्यांच्या अत्यंत खास अत्यंत विश्वासू लोकांनाच आमदारकी दिली आहे. एकीकडे आपल्या बायकोला त्यांनी विधान परिषदेवर पाठवलं, सॉरी तेच परत मी म्हणते राज्यसभेवर पाठवलं आणि इथे विधान परिषदेवर चाकणकर यांना पाठवलं. अर्थात या ठिकाणी नायकवाडी यांना सुद्धा त्यांनी हे दिलेलं आहे आणि भुजबळांचा मुलगा, भुजबळांची जी नाराजी होती राज्यसभेवर आपल्याला पाठवलं नाही, लोकसभेचं तिकीट दिलं नाही, विधानसभेलाही माहीत नाही ते परत उभे राहणार की नाही राहणार, मात्र त्यांच्या मुलाला त्यांनी हे केलेलं आहे. आता या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं पाहायचं तर एक तर ठीक आहे आपण म्हणतो की हे राजकारणी आहे ते काहीही करतात. तर मला असं वाटतं की आपण सगळ्या जनतेने राजकारण हा काही खूप वेगळा बिझनेस नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्यांनी ब्युटी इंडस्ट्री, एखाद्याचा कारखाना असेल ब्युटीचे सगळे प्रोडक्ट्स बनवणारे, तर आपण समजा त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकतो की आपल्याला काय घेणं आहे, तो त्यांचा धंदा आहे, त्यांना बघायचं काय करायचं ते. पण हे राजकारण आहे ना असा वेगळा बिझनेस नाही आहे. ह्या राजकारण्यांना पगार कुठून मिळतो तर तुम्ही आम्ही या छोट्या छोट्या गोष्टीवर जो टॅक्स भरतो त्या टॅक्सच्या पैशातनं हे लोक काम करतात, त्या टॅक्सच्या पैशातनं आपले कामं होतात आणि ह्या पैशाचा दुरुपयोग यांनी करू नये म्हणून आपण सगळ्यांनी यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. त्यामुळे अजितदादा पवार यांनी जे काही आत्ता केलेलं आहे ते त्यांच्या पक्षातल्याच लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे आता महायुतीलाच मला असं वाटतं की पुण्यामध्ये खूप मोठा धक्का बसलेला आहे. आता अजून माहीत नाही दीपक मानकर कुठे जातात, मात्र दीपक मानकर हे पुण्यामधलं खूप मोठं नाव आहे आणि त्यांच्यासोबत 600 कार्यकर्त्यांनी हे सगळं सोडलेलं आहे. म्हणजे ते नेमकं काय करणार आहे हाही मुद्दा आहे किंवा मग यांना खुश करण्यासाठी आता अजित पवार अजून काय करतात हेही पाहण्यासारखं असणार आहे. अर्थातच आता काय निवडणुकाच्या आलेल्याच आहेत आणि त्यामुळे आता काही फार मोठे निर्णय घेता येत नाही. आचारसंहिता अजून लागली नाही आहे, डिक्लेअर नाही केलं, पण त्याच्या आधी काही ते करू शकतात. तर असं सगळं आहे. मला हेच सांगायचं होतं की अजित पवार यांच्यावर हे नाराज आहे आणि अजित पवार हे जे काही करतात सध्या ते त्याच्यावरून हेच दिसतंय की एखादा माणूस जेव्हा धोका देतो ना तेव्हा त्याला स्वतःलाच भीती असते की आपल्याला कोणीतरी धोका देईल आणि ते टाळण्यासाठी तो सतत सिक्युअर राहण्याचा प्रयत्न करत असतो, जे की मला इथे दिसतं आहे. बाकी अजित पवारांवर खूप मोठा आरोप केला होता भाजपने, तरी पण त्यांनी सत्तेमध्ये घेतलं. याचा अर्थ अजित पवारांवर त्यांनी जो आरोप केला होता तो खोटा होता किंवा अजित पवारांनी तो घोटाळा केलाच नव्हता असं भाजपला म्हणायचं असेल तर ते त्यांनी सांगावं. अजित पवारांची माफी मागावी की आम्ही तुमच्यावर असे आरोप केले होते. म्हणजे जनतेला आपण जनता म्हणून हे म्हणलं पाहिजे ना की भाजप हो, एक तर तुम्ही सांगा की नाही त्यांनी घोटाळा केला नाही म्हणून आम्ही घेतलं, किंवा मग तुम्हाला जर म्हणायचं असेल की नाही नाही घोटाळा केलेला आहे मग त्यांच्यावर कारवाई तरी करा. मग तुम्ही दोनपैकी एक गोष्ट करा. एक तर तुम्ही सॉरी म्हणा, सगळ्या जनतेला सांगा की त्यांनी घोटाळा केला नाही, किंवा मग त्यांच्यावर कारवाई करा. तुम्ही काहीतरी एक करा. आणि तुम्ही जर हे करत नसाल तर तुम्ही खूप मोठे ढोंगी आहात. ह्याची संविधानाच्या पाया पडता, आंबेडकरांच्या पाया पडता, संविधानाचं पुस्तक इथे तिथे नेऊन दाखवता. हा तुमचा ढोंगीपणा आहे. तुम्ही संविधानाला मानता हे वाटतच नाही आहे, कारण की तुम्ही ह्या ज्या म्हणजे अजित पवारच असं नाही इतर अनेक गोष्टीमध्ये तुम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यावरून हे लक्षात येतं आहे. हे मला सांगायचं होतं. तुम्हाला काय वाटतं? पुण्याचे तुम्ही असाल, मानकरांना ओळखत असाल किंवा इतर अजून कार्यकर्त्यांना ओळखत असाल, काय त्यांचं चाललेलं आहे, कुठे ते जाऊ शकतात, कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात, तुतारी हातात घेऊ शकतात का, नेमकं काय होऊ शकतं यासंबंधी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि शक्य असेल तर चॅनलला आर्थिक मदत तुम्ही करू शकता. त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. थांबते. धन्यवाद.